नमस्कार मंडळी. आपल्या घरी रात्रीचा उरलेला भात असतो, म्हणजेच की शिळा भात. सकाळी उठता क्षणी आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. फोडणीचा भात किंवा आणखीन काही पदार्थ तुम्ही बनवला असाल. पण आज मी तुम्हाला शिळ्या भातापासून असा पदार्थ बनवून दाखवणार आहे, लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि डब्याला सुद्धा हा नाश्ता घेऊन जातील. मुद्दाम तुम्ही ताजा भात उरून ठेवणार इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. अगोदर एक लहानसं वाटण बनवायचं आहे. खमंग असं वाटण बनवण्यासाठी इथे आपल्याला मिरच्यासोबत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे आणि सोबतच 1 चमचा जिरे. ह्याला आपल्याला शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदर. तर मंडळी आपण पाहू शकता, हे वाटण मी असं वाटून घेतलेलं आहे. म्हणजे बारीक नाही वाटलं तरी चालेल, जाडसर वाटलं गेलं असेल तरी चालेल. आपल्याला ह्याच्यामध्ये आता ह्या वाटणसोबतच एक मोठी वाटी भात काढून घ्यायचा आहे. इथे मी शिळा भात घेतलेला आहे, तुम्ही वाटलं तर ताजा भात सुद्धा घेऊ शकता. म्हणून वाटण बारीक वाटलं गेलं नाही तरी काही हरकत नाही, पुन्हा एकदा आपल्याला ह्याला वाटूनच घ्यायचं आहे. आता भाताबरोबर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे. तसं बघायला गेलं तर तुम्ही भाताला असंच सुद्धा ह्या नाश्त्यामध्ये वापरू शकता, मिक्सरमध्ये न फिरवता. हाताने मॅश करावं लागेल, पण त्याच्यामध्ये वेळ जास्त होईल, म्हणून इथे आपल्याला मिक्सरचा वापर करायचा आहे. वाटण बरोबरच हे वाटून घेतल्याने हिरव्या मिरचीचं वाटण आणि भात चांगल्या प्रकारे एकजीव होतं आणि मॅश सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे होणार. म्हणून आपल्याला हे मिश्रण वाटताना थोडंसं पाणी सुद्धा लागू शकतं, कारण की बारीक वाटण्यासाठी 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये पाणी टाकणं गरजेचं आहे. आता ह्याला चांगल्या प्रकारे मी बारीक वाटून घेतो. भाताला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, 2 ते 3 चमचे पाणी वापरा किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी वापरलं तरी चालेल, पण नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही. नंतर जर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरलात तर ह्याची बाइंडिंग चुकणार, म्हणजे हे पीठ चुकणार. आपण जे पण मिश्रण बनवत आहे ते चुकणार व नाश्त्याचा रिझल्ट परफेक्ट येणार नाही. म्हणून अगोदरच आपल्याला 1 ते 2 चमचे किंवा जास्तीत जास्त 3 चमचे पाणी वापरायचे आहे, त्यापेक्षा जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही. तर मंडळी, असं वाटलेलं भात पूर्ण भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता नाश्त्याचा फ्लेवर वाढण्यासाठी इथे आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत. सर्वात अगोदर रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे. सोबतच 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल, कारण सुरुवातीलाच हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. 1 चमचा धने पावडर. ओवा घ्यायचा आपल्याला 1 चमचा, पण हाताने मॅश करून घ्यायचा आहे. असं हाताने मॅश करून घेतलं की ओव्याचा फ्लेवर पूर्ण नाश्त्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरला जातो, म्हणून हाताने असं मॅश करून घ्या. पाव चमचा हिंग वापरायची आहे. चव चांगली येईल आणि फ्लेवरसुद्धा चांगला येईल. चवीनुसार मीठ वापरायचं आहे. नाश्तामधून मऊ होण्यासाठी इथे आपल्याला 1 चमचा तेल वापरायचं आहे. आता सोबतच नाश्ता जास्त पौष्टिक होण्यासाठी इथे काही भाज्या वापरायच्या आहेत. सर्वात प्रथम इथे आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. भाज्या संपूर्ण आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे. 1 ढोबळी मिरची बारीक कापलेली. 1 लहान आकाराचा गाजर किसून घ्यायचा आहे किंवा बारीक कापून घ्या. आणि थोडीशी आंबूस चव येण्यासाठी नाश्त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे दही वापरायचे आहे. पाण्याचा वापर म्हणून करायचा नाही, इथे आपल्याला दही वापरायच्याशिवाय भाज्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे पाणी सुटेल. आता नाश्त्याच्या बाइंडिंगसाठी इथे आपल्याला 1 लहान वाटी बेसन वापरायचं आहे. वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की बेसन 50 ग्राम इतकं आहे. आणि सोबतच नाश्ता आणखीन जास्त पौष्टिक होण्यासाठी आपल्याला 5 ते 6 चमचे गव्हाचं पीठ लागणार आहे. तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर 5 ते 6 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा तितक्याच क्वांटिटीमध्ये बारीक रवा वापरला तरी चालेल, पण गव्हाचं पीठ वापरल्याने नाश्ता जास्त पौष्टिक होतो. आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर चमच्याने एकजीव करायचं आहे. हाताला जास्त चिटकतं भात आहे किंवा तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करा. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये दही आपण वापरलेलं आहे. शिवाय भाज्या आहेत, भाज्यांना जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटतं. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीसवडीनुसार भाज्या वापरू शकता किंवा भाजी न वापरता सुद्धा हा नाश्ता बनवू शकता, पण भाजी वापरल्याने नाश्ता जास्त हेल्दी होतो. शिवाय चव सुद्धा चांगली येते, म्हणून इथे मी भाज्याचा वापर जास्त केलेला आहे. तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही 1 लिंबाचा रस ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर मंडळी पाहू शकता, असा मोठासा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही तेल लावू शकता. आता ह्याला आपल्याला सेट करून ठेवायची गरज नाही, म्हणजे ह्याला भिजत ठेवायचं नाही, कारण की भाज्या आहेत आणि दही सुद्धा वापरलेलं आहे. जसं जसं वेळ निघत जाईल तसं तसं ह्याला जास्त पाणी सुटत जाईल. आता काय करायचं, आपल्याला मोठीशी ताटली घ्यायची आहे किंवा असं स्टीमर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पसरवत जायचं आहे.
प्लेटला किंवा स्टीमरला खालच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. तेलने चांगल्या प्रकारे ग्रीस केलं की पुन्हा डिमोल्ड करताना सहज निघायला पाहिजे, म्हणून थोडंसं तेल लावून घ्या. तर मंडळी पाहू शकता असं एकदम गुळगुळीत आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. ह्याच्यावर हाताचे ठसे उमटले असतील तर वाटीच्या पाठच्या बाजूने ह्याला हलक्या हाताने असं पसरवून घ्या, म्हणजे एकदम गुळगुळीत व्हायला पाहिजे हाताचे ठसे उमटले असतील तर. आता काय करायचं, पुढच्या स्टेपसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे. तर मंडळी इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. पाणी गरम झाल्या आपल्याला स्टीमर ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे, झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करायचा आहे, 8 ते 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचा आहे. जितका खमंग नाश्ता आहे तितकी खमंग आपण ह्या नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊया. छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आणि सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे. तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी पाव वाटी बारीक शेव वापरत आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही हिरवी चटणी बनवून पहा. खरंच मंडळी भरपूर खमंग लागते. चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे वापरायचे आहेत, म्हणजेच की डाळवा. तुमच्याकडे फुटाणे नसेल तर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकल्यावर आता ह्या जिन्नसांना आपल्याला पाणी न वापरताच अगोदर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. अगोदरच तुम्ही पाणी वापरला तर बारीक वाटलं जाणार नाही, म्हणून अगोदर एकदम बारीक वाटायचं आहे. मग गरजेनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक पुन्हा वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी पाहू शकता चटणी वाटून तयार झालेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे, मध्यम टाईप मध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही, हे अशीच एकदम खमंग लागते आणि दिवसभर सुद्धा टिकून राहते. तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आंबूसपणा वाढण्यासाठी 1 लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच किंवा 1 चमचा दही वापरू शकता, किंवा तुम्ही असंच बनवलं तरी काही हरकत नाही. चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू. बरोबर 10 मिनिटं झालेली आहे. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी काय टम्म फुगलेला आहे, सोडा न वापरता सुद्धा. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि स्टीमरला काढायचं आहे. चांगल्या प्रकारे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर मंडळी हे स्टीमर पूर्णपणे थंड झालेलं आहे. थंड झाल्यावर आपल्याला या प्लेटमध्ये ह्याला आकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही आकार देऊ शकता. मी ह्याला अगोदर चौकोन आकार देणार आहे, नंतरची स्टेप मी तुम्हाला चौकोन आकार दिल्यावरच दाखवतो. तुम्ही याला काजू कतलीसारखा आकार सुद्धा देऊ शकता किंवा डायमंड शेपसारखा आकार देऊ शकता. प्लेटमध्ये ह्याला चौकोन आकार दिलं की ह्याला असं डिमोल्ड करायचं आहे. पाहू शकता मंडळी प्लेटला अजिबात चिटकलेलं नाही आणि मस्तपैकी डिमोल्ड झालेलं आहे. असे चौकोन आकाराचे काप अगोदर मी काढून घेतलेले आहे आणि मस्तपैकी हे स्टीम सुद्धा झालेले आहेत. अजिबात ह्याच्यामध्ये कच्चेपणा नाही, भाज्या सुद्धा चांगल्या प्रकारे वाफल्या गेल्या आहेत. आता ह्या एक चौकोनच्या शेपमधून आपल्याला 2 भाग करायचे आहेत, म्हणजे असा आपल्याला त्रिकोण करायचा आहे. मी त्रिकोण शेपचे हा नाश्ता बनवत आहे. पाहिलंत ना, दिसायलाही एकदम सुंदर दिसणार आणि एक समान दिसणार. अगोदर सर्व असे नाश्ते तयार करून घेतो, नंतर तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो. ह्या नाश्त्याची टेस्ट वाढवण्यासाठी पुढची स्टेप बघणं फारच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर ह्या नाश्त्याला आपल्याला थोडंसं फ्राय करायचं आहे. त्यासाठी इथे नॉनस्टिक पॅन किंवा कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच अर्धा चमचा सफेद तीळ किंवा काळे तीळ वापरू शकता. थोडेसे उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या व थोडेसे उभे कापलेल्या लाल मिरच्या. आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, म्हणजे काही सेकंदच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला फोडणी देऊ शकता. मी फक्त तीळ, राई आणि हिरवी आणि लाल मिरची वापरत आहे. काही सेकंद परतून झालं की पॅनमध्ये जितकं बसेल तितका हा नाश्ता काढून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने ह्याला ढवळून घ्यायचा आहे. पॅनलाच असं स्टर करा, जेणेकरून नाश्त्याला संपूर्ण फोडणी लागायला पाहिजे आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत दोन्ही बाजूने हलकासा कुरकुरीतपणे येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही. एकदम सोपी रेसिपी आहे मंडळी. उरलेल्या भाताची ही रेसिपी एकदा तुम्ही करून पहा, नक्कीच सर्वांना आवडेल, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. काही सेकंद परतून झालं की मसाले पूर्ण नाश्त्याला लागले गेले आहेत आणि हलकासा कुरकुरीतपणा आलेला आहे. आता काय करायचं, ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करून घ्यायचं आहे. तर मंडळी असं प्लेटमध्ये गरमागरम हा नाश्ता काढून घ्यायचा आहे. जितकं तुम्ही ह्याला गरम गरम खाणार तितकाच एकदम खमंग लागतो बरं का.
मुलांच्या डब्याला किंवा मोठ्यांच्या डब्याला किंवा नाश्त्याला हा नाश्ता एकदा बनवून पहा. आवडीने खातील सुद्धा आणि डब्बा मिनिटात फस्त करतील, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. पाहू शकता मंडळी, बाहेरून किती कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम मऊ लुसलुशीत. इनो सोडा न वापरता मस्त टम्म फुगलेला आहे, आकारापेक्षा दुपटीने वाढलेला आहे. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.